नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण जाणणार आहोत रिसोड मालेगाव या मतदारसंघात आणि रिसोड मतदारसंघातील जनतेचं मत जाणून घेण्यासाठी। चला तर थेट आपण या मतदारसंघातील जनतेकडे जाऊया। त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत, काय समस्या आहेत आणि त्यांना काय वाटतं। मागच्या 10 वर्षापासून या विधानसभेचे आमदार काँग्रेसचे आहेत। काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। भाजपची लाट होती तरीही इथे काँग्रेसचे आमदार निवडून आले। काय परिस्थिती आहे तुम्हाला वाटतं? हा वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव हा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ जो आहे, अनेक दिवसापासून जसं आपण सांगितलं काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणून गेलेले आहेत। पण आपण पाहतो मागची 25 वर्षापासून या मतदारसंघामध्ये परिस्थिती जैसे थे आहे। आज आपण पाहतो महिलांचे प्रश्न आहेत, आमच्या खास करून युवकांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। आमच्या रिसोडसारख्या ठिकाणी आजही युवकांसाठी क्रीडा संकुल नाही आहे। आमचे युवक पाहतो आपण सैन्यामध्ये भरती होत आहेत, पोलीसमध्ये भरती होत, पण एक साधं क्रीडा विभागामधून, क्रीडा क्षेत्रामधून विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी एक आमचे लोकप्रतिनिधी साधं एक क्रीडा संकुल बनवू शकले नाहीत। ही फार मोठी युवकांची खंत आहे। त्यानंतर आमचे युवक स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे जाऊ पाहत आहेत, पण इथे कुठल्याही प्रकारची शैक्षणिक जी व्यवस्था आहे ती पाहिजे तशा पद्धतीची नाही आहे। त्यानंतर आमच्या महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत। आमच्या महिला या ठिकाणी आहेत अनेक, ते तुम्हाला त्या बाबतीत मांडतील। शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, अनेक शेतीमध्ये लोकांना जायला रस्ते नाही आहेत, त्यांना पाहिजे तशा प्रकारचे शेती तर सोडा, आमची काही गावं अशी आहेत जसं चिखली व्याड असेल, करडा गाव असेल, या ठिकाणी गावात जायला पण लोकांना रस्ते नाही आहेत। म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा आपण कोणत्या देशात, कोणत्या राज्यात राहतो हा प्रश्न आमच्या इथल्या सर्व मतदारांना पडलेला आहे। लोकप्रतिनिधी कोणताही असो, परंतु त्यांच्यामध्ये विकास करण्याची जी इच्छाशक्ती आहे पाहिजे तशी नाही आहे। म्हणून यावेळेस इथली जनता नक्कीच एक चांगला जो आपल्या या मतदारसंघाला विकासाकडे नेईल अशा पद्धतीनं विचार करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि या मतदारसंघामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं रस्त्याचे प्रश्न आहेत, तसे पिण्याच्या पाण्याचे सुद्धा प्रश्न आहेत। उन्हाळ्यामध्ये आमच्या अनेक गावं जे आहेत त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, परंतु ज्यावेळेस जी परिस्थिती व्हायला पाहिजे, जे कामं करायला पाहिजे ते प्रशासनाकडून केले जात नाहीत। आणि लोकप्रतिनिधीचं लक्ष नसल्यामुळे, शासनाचं लक्ष नसल्यामुळे इथलं प्रशासनसुद्धा ढिलं झालेलं आहे। सुरक्षेचे प्रश्न आहेत। आता मी पाहतो आमचं पोलीस प्रशासन जे आहे पाहिजे त्या प्रमाणात त्यांचं वचक या ठिकाणी राहिलेला नाही। पोलीस प्रशासन अतिशय सुस्त झालेलं आहे। आमचं सर्व प्रशासकीय व्यवस्था या ठिकाणी ढासळलेली आहे। याचं एकमेव कारण आहे की इथले जे राजकीय मंडळी आहे ते कोणत्याही पक्षाची असो, त्यांनी पाहिजे त्या प्रमाणात लोकांच्या विकासासाठी काम केलेलं नाही, ही त्याच्या मागचं मोठं कारण आहे असं मला वाटतं। धन्यवाद। पोलीस प्रशासन ढिसाळ आहे आणि असा थेट आरोप केला आहे। नुकताच बलात्कारासारख्या घटना घडल्या, त्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आला। ताई मला सांगा, याच विधानसभेत एक घटना घडली होती आणि यांनी थेट आरोप केले की पोलीस ढिसाळपणा वागतात। तुम्हाला काय वाटतं एक महिला म्हणून? बरोबर आहे। अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक बलात्काराचे अनेक प्रश्न उभारलेत। एक तर महिलांना चिराडून फेकू नाही दिले तरी त्यांच्यावर काही कारवाई नाही, कोणती फाशीची शिक्षा झालेली नाही। आणि आत्ताच नुकतीच आमच्या रिसोडमध्ये, मुंगसाजीनगरमध्ये आत्ताच अन्याय अत्याचार त्या महिलेवर झाला, मुलीवर, तरीसुद्धा काही कुठलंच पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारचं आम्हाला मदत करत नाही। किती काही आम्ही मोर्चे काढा, किती काही त्यांना निवेदन द्या, पण तो काही आमच्या मागे राहत नाही। याच्याकडं आपल्या विधानसभेच्या, आपल्या रिसोड मालेगाव मतदारसंघाच्या राजकीय लोकांनी यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। अजून काही त्यांचं लक्ष आमच्या महिलाकडे नाही आहे। राजकीय नेत्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं त्यांनी थेट आरोप केला आहे। अजूनही काही प्रश्न आहेत त्या संदर्भात जाणून घेऊया। दादा मला सांगा, या भागात पैनगंगा नदी जाते, किती प्रमाणात सिंचन होते, नाही होत, काय परिस्थिती आहे सिंचनाची? जवळपास रिसोड तालुक्यामध्ये बराच भाग येतो पेनगंगा नदीचा, परंतु या नदीचा रिसोड तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्याला काही फायदा होत नाही। बऱ्याच वर्षापासून इथे बरेच राजकीय नेते आंदोलनं, उपोषण वगैरे केलेले आहेत बॅरेजच्या प्रकरणासाठी, परंतु आत्तापर्यंत कोणी तो मार्ग, म्हणजे तो मार्गी लावलेला मुद्दा नाही आहे। याआधीसुद्धा शेतकरी नेते म्हणून विष्णुपंत भुतेकर आहेत, त्यांनी जवळपास 60 किलोमीटर पदयात्रा काढली होती या बॅरेजच्या प्रकरणाबद्दल, परंतु आत्तापर्यंत तो मुद्दासुद्धा मार्गी लागलेला नाहीत, आश्वासनं मिळालेले आहे। तरी या भागातील राजकीय नेत्यांनी हा मुद्दा मार्गी लावावा असं आम्हाला वाटते।
राजकीय नेत्यांनी परत एकदा आरोप होत आहेत. सिंचनाचे प्रश्न असतील. शहरात काय परिस्थिती आहे? रिसोड शहर राजकीय हब म्हणून ओळखले जाते. काय वाटतं तुम्हाला, कितपर्यंत या राजकीय लोकांचा या विधानसभेसाठी फायदा झाला? रिसोड शहरामध्ये म्हणावे तसे त्या प्रमाणात रस्त्याच्या विकासाची कामं झालेली नाही आहेत आणि जे काही तरुणांमध्ये बेरोजगारी वाढलेली आहेत, तर तरुणांना एक अशी अपेक्षा आहे किंवा रिसोड शहरामध्ये MIDCचा मुद्दा हा घातलेला आहे. MIDC तशी मंजूर करण्यात आलेली असं सांगण्यात आलेलं आहे, परंतु MIDCचा कुठली जागा त्यांना देण्यात आलेली आहे, कुठे मंजूर मिळालेली आहे याचा कुठलाच ठाव ठिकाण आहे. त्यामुळे तरुणांमध्ये अत्यंत बेरोजगारी वाढलेली आहे आणि बेरोजगारी वाढल्यामुळे जे काही तरुण रस्त्यावर राहतात, तर या रोजगारीचं रूपांतर हे हाणामाऱ्यामुळे होत आहे आणि हेच रूपांतर भानगडीमध्ये होत आहे. त्यासाठी जे कोणी लोकप्रतिनिधी असतील तर त्यांनी एकदा पुन्हा आपल्या MIDCचा मुद्दा हा उचलून धरावा आणि तरुणांना रोजगार देण्यात यावा. काय वाटतं, परत निवडून येतील अमित झनक? जोही उमेदवार तरुणांच्या भविष्याकडे समजा लक्ष देईल, तरुणांना आपल्याकडे आकर्षित करेल आणि तरुणांना रोजगार देईल, तोच उमेदवार भविष्यामध्ये निवडून येणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तरुणांना रोजगार दिला पाहिजे, मिळतोय? सिंचनाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, मोठे प्रश्न उपस्थित निर्माण होत आहेत. तुम्ही कसं बघता? तरुणांना रोजगाराच्या बाबतीत विचारायचं झाल्यास हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या रिसोड मालेगाव विधानसभेमध्ये सतावतोय आणि MIDCचं जे काही आत्तापर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये मंजूर झाली, पण त्याबद्दल मागच्या 13 वर्षापासून जे सत्तेमध्ये आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे, त्यांनी आतापर्यंत एकदाही MIDCच्या संदर्भात विधान भवनामध्ये प्रश्न उपस्थित केल्याचं निदर्शनास नाही. राहिला प्रश्न सिंचनाचा, तर आपल्या रिसोड तालुक्यामध्ये म्हणजे मालेगाव रिसोड मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघातून नदी जाते, तर त्या नदीवर एक मोठा सिंचन प्रकल्प होऊ शकतो, पण त्या बाबतीतसुद्धा आत्तापर्यंत सर्वच राजकीय नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. परिणामतः त्या जवळपास 35 ते 40 किलोमीटरचा प्रवास करते पैनगंगा नदी रिसोड तालुक्यामधून, पण त्या मानानं बघितलं तर शेतीसाठी त्याचा शून्य उपयोग होतो. फक्त म्हणजे पावसाळा आणि दिवाळीच्या नंतर एखादा महिना त्या पाण्याचा शेतकरी म्हणून उपयोग घेऊ शकतात. तरी त्याच्यामध्येही सुद्धा शेतकऱ्याला रात्रीच्या लाईटचा खूप मोठा प्रश्न आहे. आत्तापर्यंतही कुठल्याही सरकारनं शेतकऱ्याला किमान 12 तास तरी लाईन द्यावं, पण 3 ते 4 तासाच्यावर शेतकऱ्याला लाईन भेटत नाही. जेव्हा पाणी असते तेव्हा लाईट नसते आणि जेव्हा लाईट असते तेव्हा पाणी नसते. तर त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जो कोणी राजकीय व्यक्ती या तरुणाच्या बेरोजगारीकडे आणि शेतकऱ्याकडे लक्ष देईल, तोच राजकीय व्यक्ती या विधानसभा क्षेत्रामधून निवडून येईल. गंभीर मुद्द्यांना हात घातला आहे. राजकीय हब म्हणून वाशिम जिल्ह्यात रिसोडकडे बघलं जातं, मात्र अजूनही अनेक समस्या मोठ्या प्रमाणात या व्यक्तींनी व्यक्त केल्या आहेत. मला सांगा, इतके मोठे प्रश्न उपस्थित झाले, रिसोड शहर, ग्रामीण भाग, रस्ते, कोणत्या समस्या अजून तुम्हाला वाटतात? रिसोड मालेगाव मतदारसंघामध्ये पूर्वीचा असलेला मेडशीम मतदारसंघ, या मतदारसंघात अनेक वर्षापासून हा काँग्रेसच्या ताब्यात असलेला बालेकिल्ल्याचा मतदारसंघ आहे काँग्रेसचा, परंतु कोणत्याही युवकासाठी या मतदारसंघातील त्या आलेल्या निवडून उमेदवारांनी इथं काम केलेलं नाही. त्यामुळेला संपूर्ण युवक हा या ठिकाणी अत्यंत नाराज आहे. विकास तर झालाच नाही, परंतु अनेक मुद्दे, जातीय दंगलीचे मुद्दे असतील, ॲट्रॉसिटीसारखे मुद्दे असतील, त्या ठिकाणी बलात्काराचे मुद्दे असतील, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना हवं तसं लक्ष त्यामध्ये घातलं नाही आणि त्यामुळंच हे सगळे प्रकरणं वाढत आहेत. विकास नाही, मोठ्या पद्धतीत जे विद्यार्थ्याला शिक्षणाची अपेक्षा आहे, मोठमोठी इंडस्ट्रील अपेक्षित आहे. आम्ही वेगळ्या विदर्भाचं काम करत असताना संपूर्ण 11 जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला MIDC मिळावी यासाठी पूर्ण वेगळ्या विदर्भाच्या चळवळीमध्ये आम्ही ते आंदोलन उभे केले आणि त्यामध्ये रिसोड तालुक्यातली प्रथम मागणी आम्ही केली. जी मागणी केल्याच्या नंतर आजही ती प्रलंबित आहे. मालेगाव असेल, रिसोड असेल, या मतदारसंघातला अत्यंत झिरो विकास आहे आणि त्यामुळं हा विकास जर करायचा असेल तर युवकासाठी जे काम करत असतील त्या ठिकाणी त्या उमेदवाराला नक्कीच इथला मतदार यावेळेस त्याला चॉईस करेल. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की जनतेनेसुद्धा आपला हक्काचा आमदार, आपल्या विचाराचा आमदार, जनतेच्या हितार्थ आमदार आणि जनतेच्या सामान्य लोकांचा न्याय देणारा आमदार या मतदारसंघातला असला पाहिजे, ही आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून जसा वाशिम जिल्हा
गेल्या 24 वर्ष या जिल्ह्याची निर्मिती झाली, त्याचं राजकारण या रिसोड शहरामधून चालते. परंतु संबंधित जे काही राजकारण चालते ते सगळं स्वार्थानं बरबटलेलं आहे. आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी सगळ्यांचे हात मजबूत झालेले आहेत. या ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्या या मतदारसंघातून समृद्धी महामार्ग गेला, त्या समृद्धी महामार्गाला मोठ्या प्रमाणात तडे पडत आहेत. कारण हा सगळा भ्रष्टाचारानं ज्या आमदाराचे हात भरलेले आहेत त्यामुळंच या निष्कृष्ट दर्जाचं काम या मतदारसंघात झालेलं आहे. आत्ताच काही कार्यकर्त्यांनी पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, काही बेरोजगाराच्या बाबतीतला प्रश्न मांडला, परंतु अत्यंत अविकसित मतदारसंघ असल्यामुळे या मतदारसंघातली संपूर्ण मतदार हा नाराज आहे आणि नवीन चेहऱ्याची निर्मिती ते इथला मतदार पाहत आहे. धन्यवाद. नवीन चेहऱ्याची निर्मितीच्या अपेक्षा यांनी व्यक्त केल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड नगरपालिका इथे सध्या प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. रिसोड शहराची काय परिस्थिती आहे पण त्यांच्याकडून घ्या. मला सांगा, रिसोड शहरातील विकास कसा आहे, काय परिस्थिती आहे? खरं पाहिलं तर रिसोडला राजकीय राजधानी म्हटलं जाते वाशिम जिल्ह्याची, परंतु खरोखर राजधानी कशी असावी? जर पाहिलं तर रिसोडातून आमदार गेलेत, खासदार झालेत, अर्थमंत्री झालेत, पण त्या दृष्टिकोनातून रिसोडचा काय विकास आहे, शहराचा काय विकास आहे? आज आपण पाहतो की सर्वात भंकास गाव म्हणून रिसोड पाहिले जाते, कोणताही विकास नाही. आणि इथून मोठे मोठे लोक गेलेले आहेत. राजधानी म्हणून ओळखले जाते, पण राजधानी कशी आहे? विषय असा आहे की इथलचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते निरुत्साह आहेत. आज पेनगंगेचा प्रश्न घ्या तुम्ही, तिथून हजारो लोकांना त्याचा फायदा देता आला असता, पण यांची स्वतःची इच्छाच नाही काय करायची जनतेसाठी. इलेक्शन येतात, वेळ मारून घेऊन जायची, बस विषय संपवायचा. हीच गोष्ट रिसोडच्या शहराच्या बाबतीत आहे. आत्तापर्यंत इथं ज्या ज्या नेत्याचे नगराध्यक्ष झाले त्यांनी काय काम केलेलं आहे? सर्वसामान्याचा इथं कुठेही विचार झालेला नाही. फक्त स्वतःचं काय होईल तेच पाहिलं गेलेलं आहे आणि स्वतःचे राजकीय पोळी शिकून हे मोकळे झालेले आहे. राजकीय पोळी शिकून हे मोठे झाले आहेत असा थेट आरोप. सिंचनाचे प्रश्न प्रलंबित आहेत, रस्ते झाले नाहीत, अशा अनेक चर्चांवर यांनी मत व्यक्त केलं आहे. आज आपण जाणून घेतलं आहे रिसोड मालेगाव या मतदारसंघातील जनतेचा कल. मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, रिसोड, मालेगाव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.